मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण शेवग्याचा रोप बघतोय. 1 महिन्यापूर्वीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमचं लक्षात येईल. त्यावेळेस आपण पिशव्यांमध्ये माती भरून बिया लावून रोपं तयार करण्यासाठी सुरुवात केली होती. तर आज 1 महिना होऊन गेला आहे आणि रोपांची जी उंची आहे 6 इंचाच्या तर 1 फुटाच्या आसपास झालेली आहे. म्हणजे 1 फुटाच्या खाली आणि 6 इंचापेक्षा जास्त अशी रोपांची उंची झालेली आहे. आणि कमीत कमी आपल्याकडं आता 80 ते 85 रोपं तयार आहे. तर मित्रांनो, ज्या बिया थोड्याशा वरती राहिल्या त्या बियांचं बघा. आता हे जे तुम्ही बघतायत तर ते सफेद म्हणजे ती जी जास्त थोडीशी वरती राहिली त्याच्यामुळं ती बी तिरपी झालेली आहे. झाड ते तिरपं झालेलं आहे. आणि काही झाडांमध्ये बिया उगवल्या नाही आहे, काहींमध्ये उगवल्या. तर आता बघा, तुम्हाला इथं समोर दाखवतो मी. हिच्यामध्ये बी उगवलेली नाही आहे. आणि दुसरं बघा, इकडं त्याच्या बाजूलाच एक झाड मोठं, त्याच्या बाजूलाच परत एक झाड आहे, त्याच्यामध्ये बी उगवली. पण मुंग्याने किंवा तुडतुडे किडे यांनी जे शेंडे वगैरे खाल्ले तर तिला परत डबल दुसरे शेंडा, नवीन शेंडा तो निघालेला आहे. तर मित्रांनो, आता उन्हाळा चालू झाला आहे आणि पिशव्या ज्या आहे त्या मातीमध्ये नाही आहे, म्हणजे या वर आहे. त्याच्यामुळं झाडं लगेच सुकतात किंवा त्यातलं पाणी लगेच सुकून जातं, कमी होऊन जातं. त्याच्यामुळं ही झाडं आहेत ही आता पिवळी पडायला लागलेली आहे. कारण जमीन जे नर्सरीतलं आपण जर बघितलं तर ते सारा असतो, त्या साऱ्यामध्ये पिशव्या असतात, त्या जमीन लेवलला असतात, त्याच्यामुळं त्या ओल्या राहतात. तर आता हे कसं आहे, पिशव्यावरती आहे आणि याला लवकर हवा लागून या पिशव्या सुकत आहे. त्याच्यामुळं आता आपण आहे ना, लवकरात लवकर ही जी रोपं आहेत ही मळ्यामध्ये म्हणजे शेतीमध्ये लावायला नेणार आहेत. जेव्हा लावणार आहेत तेव्हा तुम्हाला त्याचे व्हिडिओ मी नक्कीच आपल्या या यूट्यूबला टाकेल, तुम्हाला बघायला भेटतील. आता बघा, इथं याचे जे पानं आहेत ते पिवळे पडून चाललेले आहेत. म्हणजे झाडं बारीक आहेत तरी त्याचे पानं पिवळे पडायला लागलेले आहे, कारण त्याला पाणी जे आहे ते कमी पडून राहिलं आहे. आणि आता सायंकाळची वेळ होती ना, म्हणजे संध्याकाळची, तर याचे पानं पूर्ण सुकून जात आहे. पण ज्यावेळेस ऊन पडतं दिवसा तर ही पानं पूर्ण तुम्हाला अशी हिरवीगार आणि टवटवीत दिसतील.